पिंगळा वेळ, जी.ए. कुलकर्णी. गोष्ट कैरी. मोठा स्टँडवरून दवाखान्याकडे येताना मळकी चड्डी घातलेले, बटणे नसलेल्या सदऱ्याचे एक पोर पुढे आले. पण श्रीपू मामाने त्याला नको म्हणत बॅग हातात घेतली व आम्ही चालू लागलो. रस्ता पांढरट धुळीचा होता आणि असली माती मी पूर्वी कधी पाहिली नव्हती. आमच्या गावात एकदा बाहेरून फिरून खेळून आले की सदरा आणि पाय लाल भडक होऊन जात, पण इथे बघावे तर सगळीकडेच जळाल्याप्रमाणे राख दिसत होती आणि मधूनच मी पावलांनी मुद्दाम धूळ उडवीत होतो. रस्त्याच्या दोन्ही बाजूला मधून मधून बोटभर काट्यांचे लाल फळांचे फड होते व त्यातून सू सू आवाज करत शेपट्यासारख्या वळवळत भस्स दिशी डुकरे बाहेर येत. हे देखील मला फार नवीन होते. पण श्रीपू मामा मात्र कशाकडे न पाहता काही न बोलता चालला होता. वाटेतच त्याची एक वहाण तुटली तेव्हा तो एक पाय ओढू लागला आणि तो अगदी दमून गेला. दवाखान्याच्या मोठ्या इमारती मागे खूप अंतरावर तानी मावशीचे घर होते. श्रीपू मामाने बॅग आत ठेवली व तो निमूटपणे अंग आवळून बसला. तानी मावशी धावतच बाहेर आली व मला मिठी मारून एकदम रडू लागली. मला त्यावेळी काय करावे हे समजेना. मला तर फार भूक लागली होती व मळके हातपाय थंडगार पाण्याने धुवायचे होते, पण तानी मावशी तर सारखे हुंदकेच देत होती. याच वेळी नशिबाने कसा दावा साधला बघ श्रीपू. ती मला तसेच जवळ धरत म्हणाली, आभाळ फाटल्याप्रमाणे पाऊस बघ. तुझं पत्र आलं तेव्हा तोंडात पाण्याचा थेंब न घालता ओढ्याकाठी जाऊन बसले. खोटं सांगत नाही तुला, पण 2 दिवस इकडच्या मोटारी इकडे तिकडच्या तिकडे. 2 दिवस पाण्याला उतार म्हणून नाही. सोलापूरकडून जायचं म्हटलं तर 3-4 दिवस लागले असते आणि तिकडे देखील पाऊस नसेल तर. 2 दिवस मी तशी बसून होते आणि व्हायचं ते होऊन गेलं. कमळीची काही भेट झाली नाही अखेरपर्यंत. त्यावेळी श्रीपू मामा आई शेजारी बसून तानी मावशीची वाट पाहत होता. आई शुद्धीवर होती तोपर्यंत तानी आली नाही म्हणत या कुशीवरून त्या कुशीवर होत होती. शेवटच्या दिवशी तिची शुद्ध गेली आणि तिचे डोळे काचेच्या गोट्यांप्रमाणे झाले. नंतर ती कोणालाच ओळखेना व ती काय बोलत आहे हे कोणालाच समजेना. श्रीपू मामाने रात्री तिला चमच्याने दूध घातले. ते तिच्या ओठांवरून दोन्ही बाजूनी बाहेर पडले. पहाटेला ती वारली. नंतर श्रीपू मामाने मला बरोबर येऊ दिले नाही. मी घरात एकटाच होतो. आई नाही हे प्रथम मला जाणवलेच नाही, पण तिच्या रिकाम्या जागेकडे नजर जाताच मात्र भाजल्याप्रमाणे मला समजले आई नाही. एवढंच नाही तर ती आता कधीच परत येणार नाही. मग मात्र माझे अंगच गळाले. श्रीपू मामा परतला त्यावेळी मी झोपलो होतो, पण माझे गाल पाण्याने ओले झाले होते. तिच्या घरात लग्न झालं त्यावेळी मीच अंथरूण धरलेलं. नाना वारले त्यावेळी हे आजारी आणि आता तीच गेली तेव्हा ओढा आडवा आला. लग्न झाल्यावर आम्ही दोघी निरनिराळ्या दिशेनं गेलो बघ. 2 डोळे शेजारी भेट नाही घरादारी. शेवटी तिला फार यातना झाल्या का रे श्रीपू. श्रीपू मामाच्या जागच्या जागी ओगाचाच हल्ला. श्रीपू मामा जागच्या जागी ओगाचाच हल्ला. तो म्हणाला, तुला मी आता खोटं कशाला सांगू तानी. 7-8 दिवसातच ती एका हाताने उचलण्यासारखी झाली. नाना गेल्यावरच ती खरं म्हणजे संपली. पोर होतं म्हणून शिजवायची, 2 घास गिळायची इतकंच. अगं कोणाची तरी गाय व्याली म्हणताच ओळख देख नसता तिकडे सूपभर तांदूळ पाठवणारी ती बाई लोकांच्या घरी स्वयंपाक करून आनंदानं जगणार होय. थोडे दिवस तिला इथं आणून ठेवावं असं मला फार वाटायचं. सारखा जीव तुटायचा बघ माझा. तोंड पुसत तानी मावशी म्हणाली. पण नंतर माझं मीच म्हणायचे, इथली घाण तरी तिला समजायला नको. मला वाटू लागले ही आता उठते की नाही. तानी मावशी आई इतकी गोरीपान नव्हती. ती सोललेल्या बदामासारखी होती आणि तिच्या हनुवटीवर गोंदलेले हिरवे टिंब होते. तिच्या कानातील कुड्यांचे बारीक मोती अगदी झिजून सैल झाले होते. गळ्यात मळक्या दोऱ्याच्या मंगळसूत्राबरोबर एक फिकट पिवळ्या मण्यांची बोर माळ सोडली तर तिच्या अंगावर दागिना नव्हता. अखेर तानी मावशी थांबली व मला आत घेऊन गेली. तानी मावशी फक्त एकदाच आमच्या घरी आली होती. भाऊरावांनी
पहिली नोकरी गेली, दुसरी मिळाली तेव्हा इकडे येताना ती आमच्यात एक दिवस राहिली होती. त्यावेळी तिने लाल टोप पदराचे लुगडे नेसले होते. आज तिने मला उगाचच कडेवर घेतले. तिला त्यावेळी देखील जुन्या देवघराचा वास होता. आईने मग भाऊरावांसाठी मुद्दाम केनाच्या पानांची भाजी केली होती, पण त्यातील आम्हाला मात्र काहीच मिळाले नाही. खरे म्हणजे मी आणि सुम्मीने जैन बस्तीच्या मागे जाऊन धुंडाळून ती पाने आणली होती, पण मलाच मात्र एवढेसे बुडकुली एवढे एकच भजे मिळाले आणि त्यात देखील पान नव्हते. मी म्हणालो, आई हे कसलं असलं भज? तर आईने उलट मलाच चिमटा काढला व म्हटले, ओरडून खापऱ्या उडवू नको कार्ट्या. पानं सगळी संपली आणि पानाशिवाय भज खाल्लंस तर डोक्यावर काही शिंग उगवायचं नाही. आधीच एक शिंग आहे तुला. सुंबीने ते ऐकले व ती तोंड झाकून सारे जेवण होईपर्यंत हसत होती. संध्याकाळी तानी मावशी गेली. जाताना मलाच तेवढा तिने एक आणा हळूच दिला आणि म्हटले, ये कधीतरी आमच्या घरी. मी तो आणा सुंबीला दाखवला. तिला काहीच मिळाले नव्हते. सुंबी बसली चरफडत. तानी मावशीचे घर फार जुने होते आणि लहान होते. घरात भिंतीवर एकही फोटो नव्हता. स्वयंपाकघरात एका लाकडी कपाटा आड झोपायची जागा होती आणि त्याच ठिकाणी माळ्यावर जुने सामान होते. जुन्या बुट्ट्या, शिंकी, एक मोठा डेरा, मोडका पाळणा, बादली, माझघर देवघर काही नाही. बाहेरच्या बाजूला फक्त एक खोली. मी हात उंच केला तर हाताला लागेल एवढे एक सीताफळाचे झाड अंगणात होते व त्यावर 2 लहानसर पण काळी पडलेली फळे होती. तानी मावशीने मला आत नेले व एका वाटीतून लाडू दिला. तो फार घट्ट होता व तो मला फुटता फुटेना. मी म्हटले, तानी मावशी असला कसला ग हा दगडासारखा लाडू? मला नको. त्यावर काही न बोलता मान खाली घालून तिने तो बाजूला सरकवला व मुठभर शेंगदाणे माझ्यासमोर ठेवले. आता एवढं खाऊन घे, मग तासाच्या आत स्वयंपाक होईल. तिने चूल पेटवताच आत सारे धुराने भरून गेले व मी बाहेर आलो. श्रीपू मामा अद्याप तसाच बसला होता. मी त्याच्याजवळ बसत म्हटले, अरे ही कसली काळी सीताफळं? तो एकदम डिवचल्याप्रमाणे जागा झाला व म्हणाला, काय म्हणालास? पण तो सीताफळाविषयी काहीच बोलला नाही. त्याने मला जवळ घेतले व म्हटले, आता इथंच शाळेत जायचं, दररोज अभ्यास करायचा, वाटेल त्या पोरात भटकायचं नाही, समजलं? आणि तानी पुढं कसलाही हट्ट करायचा नाही. मग मला समजले श्रीपू मामा 4 दिवस देखील येथे राहणार नाही. तानी मावशीने फार आग्रह केला, पण तो त्याच दिवशी निघाला. जेवणे झाली. मला भातात दूध लागे, पण आज तानी मावशीजवळ दूध नव्हते. मी भात तसाच सोडला. आता मला झोप यायला लागली होती व मी बाहेरच्या खोलीत पसरलो. श्रीपू मामाने हाक मारत म्हटले, मी येतो रे, दिवाळीच्या सुट्टीत येऊन भेटतो पुन्हा, आणि सांगितलेलं सगळं चांगलं ध्यानात ठेव. त्याने वाहनांच्या पट्टीला सुतळी बांधली होती, पण पायरी उतरताना तो ठेचकाळला व ती पटकन तुटली. त्याने वाहना काढल्या व बाजूला सीताफळाजवळ टाकल्या आणि तो अनवाणीच निघाला. एक दिवस राहिला असतास तर लखू चांभारानं शिवून दिल्या असत्या, तानी मावशी म्हणाली. नाही ग, त्यांच्यात आता काही उरलंच नाही. उलट मला आता मोकळं वाटतं आहे बघ. पाय काही फाटत तुटत नाहीत, तो म्हणाला. पण त्यावर तो का हसला नाही कोणास ठाऊक. मी परत येऊन जाजमावर पडलो. तानी मावशी मात्र अंगणात बराच वेळ तिकडे पाहत उभी होती. नंतर ती माझ्याजवळ आली व तिने मला उठवले. आज झोप, चल, इथे नको. ही त्यांची खोली आहे आणि त्यांना तू इथं आलेलं आवडणार नाही. तिने आतच माझ्याकरता एक कोपरा झाडून त्या ठिकाणी एक चटई टाकली व तिच्यावर जुनेऱ्याची घडी पसरली. कपाटात ती लोणच्याची बरणी, बाटल्या, चहापुडीचा डबा ठेवत असे. पण तिने माझ्याकरता खालचा खाना रिकामा केला व म्हटले, यात तू तुझं सामान ठेवत जा. मग मी बॅग उघडली. श्रीपू मामाने माझी पुस्तके, एक वही, कपडे व्यवस्थित ठेवले होते. पेन्सिली, शेसपेन यांची डबी देखील ठेवून त्याने आठवणीने त्यात एक जुने ब्लेड ठेवले होते. पण सर्वात खाली काहीतरी रंगीत दिसताच मला फार नवल वाटले. तो एक नवा करकरीत रंगीत भोवरा होता.
व सोबत त्याची जाळी देखील होती. मी मागे एकदा त्याला म्हटले होते, मला सीताराम सारखा एक भोवरा पाहिजे, पण नंतर ते माझ्या ध्यानात देखील आले नाही आणि आता श्रीपू मामाने तो हळूच बॅगेमध्ये ठेवला होता. मी म्हटले, आता श्रीपू मामा पुन्हा भेटल्यावर सांगितले पाहिजे, माझी चांगलीच गंमत केलीस की. मी सारे सामान खाण्यात भरले व मऊ जोनेऱ्यावर पडलो. त्याचा स्पर्श होताच तानी मावशींनी कुरवाळल्याप्रमाणे अंग सैलसर आळशी झाले. थोड्या वेळाने दवाखाना बंद झाला. त्याच्या समोरील अंगणात मोठा चौकोनी दिवा लागला. भाऊराव मग घरी आले. त्यांनी बाहेर कोट काढून ठेवताना माझ्याकडे पाहिले, पण ते माझ्याशी एक शब्द बोलले नाहीत. केव्हा आलास हे तरी त्यांनी मला विचारायला हवे होते, पण ते तानी मावशीला म्हणाले, म्हणजे अखेर ही व्याध येऊन पडली म्हणायची. निदान हे अन्न उकिरड्यावर न पडता आपल्याच रक्ताच्या माणसाकडे जातं, तानी मावशी म्हणाली. भाऊरावांनी तिच्याकडे रागाने पाहिले, पण नंतर काही न बोलता ते जेवू लागले. दुसऱ्या दिवशी रविवार होता. आवारातच दूर चिंचेचे एक मोठे झाड होते. त्याखाली तानी मावशीने खरकटी भांडी नेऊन ठेवली. तेथील तारेच्या कुंपणामागे ओढा होता, पण आता उन्हाळा असल्यामुळे ओढ्यात सारी वाळूच भरली होती. पलीकडे मात्र पानमळे शेते दिसत होती व मधून मधून मोठेचा कर कर आवाज येत होता. आणखी थोडे दिवस जाऊ दे बघ, पाऊस सुरू झाला की ओढ्याला असं पाणी येतं की थेट चिंचेपर्यंत येतं, तानी मावशी अभिमानाने म्हणाली. मी अद्याप एकही ओढा नदी जवळून पाहिली नव्हती. अंगणातच एवढ्या जवळ पाणी म्हणताच ते मला फार आवडलं आणि पावसाळा एकदा केव्हा सुरू होतो असं मला वाटू लागलं. 9:30 वाजता भांडी घासण्यासाठी तुळसा आली. तिला बघितल्यावरच मला राग आला. ही असली कसली मोलकरीण. तिथल्या पद्धतीप्रमाणे तिने जमिनीवर लोळणारे लुगडे नेसले होते व ती चालली की फटक फटक धूळ उडत असे. तिने नाकात नथ अडकवली होती. तिच्या डोक्यावरचा पदर सारखा पडत होता आणि ती पान चघळत होती. पान चघळणाऱ्या बायका नेहमी हलकट असतात असे नाना नेहमी म्हणायचे. मोलकर्णीने मोलकर्णीसारखे दिसावे. ही बया तर नाटकातल्या बाईसारखी दिसत होती. ती जवळ आली व पान एका गालात गोळा करून म्हणाली, काय रे, तुझं नाव काय? मी लगेच म्हणणार होतो, माझं नाव तुझं बोडकं. तोच तानी मावशी दारातून ताडकन म्हणाली, सांभाळून बोलावं तुळसा, सांभाळून बोलावं तुळसा माणसानं. त्याला अरेतुरे बोलायचं नाही, तो माझ्या बहिणीचा मुलगा आहे, इथं शाळेकरता आलाय. तुळसाने तिच्याकडे उद्धटपणे पाहिले व ती हसली. वय बाय, सगळ्यांनीच पायरी बघून पाय उचलावं. तानी मावशीचा चेहरा उतरला. ती एकदम आत गेली. भाऊराव गाणे गुणगुणत बाहेर आले. त्यांनी देखील सकाळीच पान खाल्ले होते. त्यांनी 10-12 चांगली रसरशीत पाने व मूठभर सुपारी पुढे केली व तुळसाला म्हटले, ही पानं वाळत जाऊन अगदी खराब होत आहेत, बघ तुला चालतात का? तुळसाने पाने घेतली व कमरेला खोचलेल्या लाल चंचीत खुपसली. पाने मुळीच वाळली नसून स्वच्छ चांगली राघूच्या पंखासारखी होती. त्या दिवशी संध्याकाळी त्या दिवशी संध्याकाळी मला फार कंटाळा आला. मी म्हटले, तानी मावशी, इथं किल्ला मशीद असलं काही बघण्याजोगं नाही होय? तिला एकदम शरमल्यासारखे वाटले. नाही रे, हे गाव अगदी साधं आहे. हां, तूच राजेसाहेबांची विहीर बघून येतोस का? जाऊन ये, फार दूर नाही. मी त्या पाराप्पाच्या रतनला हाक मारते, तो तुला घेऊन जाईल. तिथूनच तिने हाक मारली. दवाखान्याच्या आवाराबाहेर धनगरांच्या झोपड्या होत्या. त्यातून माझ्या एवढाच एक पोरगा बाहेर आला व ओरडला, काय व बाय, अरे याला राजासाहेबांची विहीर दाखव. बसून पोरगा कंटाळला बघ. आणि तिथं मोर दिसले तर ते देखील दाखव त्याला. नंतर तुला मी शेंगदाणे देते, जा. मी रतनबरोबर गेलो. ओढा ओलांडून एक शेत मागे टाकल्यावर ती विहीर होती. भोवती पिसासारख्या पानांची खूप झाडे होती व त्यांच्या खाली पडलेल्या फुलांवरून जाताना मऊ गालीच्या वरून चालल्यासारखे वाटत होते. विहीर फारच प्रचंड होती व आत सगळीकडे हिरव्या दाढीप्रमाणे
भिंतीतून झाडी उगवली होती. पण विहीर एकदा पाहिल्यावर मग पाहण्याजोगे तिच्यात काहीच नव्हते. आत पारवाळ आहेत, रतन म्हणाला. त्याने एक दगड दबकदिशी पाण्यात टाकताच एकदम फडफड आवाज होऊन 100 पारवाळे एकदम वर उडाली, गोल गोल फिरली व पुन्हा आत उतरून घुम घुम करू लागली. वरल्या बाजूला गणेशाचं एक देऊळ होतं. एका बाजूला हात दाखवत रतन म्हणाला, वय एकदा ते पडलं ते सगळं आतच गेलं. पाणी जास्त उतरलं की गणेशाची सोंड दिसती यावरून. मी भोवती न्याहाळून पाहिले, पण मला मोर काही दिसले नाही. मी त्याबद्दल रतनला विचारले तर तो हसायला लागला. तो म्हणाला, मोर काय असं वाटेल त्या वेळी दिसतात. त्याने मध्येच चुटकी वाजवली. अशी येत्यात अशी जात्यात. हिरवी निळी वीज असतेय राव ती वीज. हिरवी निळी वीज असतेय राव ती वीज. पण बोलताना तो एकदम थांबला. त्याने समोर झुडपात बोट दाखवून डोळ्याने मला खूण केली. मग तो म्हणाला, बघितल्यात मोर एकच होतं. कुठाय कुठाय मी विचारले. कुठाय काय, तो हसत म्हणाला, ते गेलं सुद्धा. मला तर हलणाऱ्या झुडपाखेरीज काहीच दिसले नाही. 15 मिनिटात मी परत आलो व म्हटले, तानी मावशी त्या विहिरीत काय ग बघायचं. ती म्हणाली, आता मी तरी काय करू सांग बाबा, गावच असं रायवळ पडलं. तानी मावशी सतत 2 दिवस सकाळी बाहेर गेली होती. तेव्हा मी आजूबाजूला फिरून पाहिले. दवाखाना बराच मोठा होता व त्याच्या एका बाजूला लाकडाची जाळी मारलेल्या घरात डॉक्टर राहत होते. मी त्यांना अद्याप पाहिले नव्हते. आवाराच्या बाहेर पायऱ्यांची विहीर होती. संध्याकाळ झाली की तुळसाप्रमाणे लोगडी नेसलेल्या बायका पायऱ्या उतरून खाली जात व एक एक विहिरीतून उगवल्याप्रमाणे मातीच्या घागरी डोक्यावर घेऊन वर येत. मग वडाच्या पारंब्या आड खिडकी मागे असल्याप्रमाणे लाल सूर्य दिसे आणि अंधार पडू लागतात. जणू कोणी त्यांना मुद्दाम बोलावणे पाठवल्याप्रमाणे न चुकता ओढ्याच्या काठावरून घुबडे ओरडू लागत. तानी मावशी आली व म्हणाली, अरे उद्यापासून शाळेत जायचं. मी तुझं नाव घालून मास्तरांना सांगून आले आहे. मग मी पाटी काढून कोळशाने घासून ठेवली व एका काड्याच्या पेटीत पेन्सिली घातल्या. तानी मावशीने हातानेच माझे केस मागे परतवले व ती माझ्याबरोबर शाळेत आली. शाळेभोवती तशीच राखेसारखी धूळ होती. मी वर्गात बसताच इतर पोरे टकाटका बघतच राहिली. तानी मावशी परत फिरताच आपण तिच्या मागोमाग घरी पळत सुटावे असे मला वाटू लागले. पण पोरे हसतील म्हणून मी जागेला चिकटून राहिलो. मास्तरांचे नाव होते देशपांडे. ते नेहमी हातात छडी घेऊन हिंडत व मध्येच कोणाच्या तरी पायावर सपकन मारत. ते एक गणित घालत व परसात जाऊन बिडी ओढून येत. पहिल्या दिवशी काहीच अभ्यास झाला नाही. शुद्धलेखन नाही, कविता नाहीत, काही नाही. मी परत येताना माझ्याबरोबर नारायण आणि रामच्या आले. नारायणाच्या बापाचे किराणी दुकान होते तर रामच्याचा बाप शिंपी होता. दोघेही त्याच वर्गात 2-2 वर्षे नापास झाले होते. 2-4 दिवसातच मला त्या शाळेचा कंटाळा आला. तिथे घरून लिहून आणायला सांगत नसत. त्यामुळे माझे अक्षर सुरेख आहे हे अजून कोणालाच समजले नाही. मात्र शुक्रवारी पाटीवर एक काढून सरस्वतीची पूजा करून गुळ फुटाणे वाटत असत. आमच्या वर्गात मोहज्जन नावाचा एक दांडगा मुलगा होता. तो शाळेला येताना पाठ्यपुस्तके काहीही न आणता फक्त विटी दांडू घेऊन येत असे. सगळी मुले त्याला घाबरत, त्याच्या पुढे पुढे करत. एकदा मधल्या सुट्टीत मी उगाच उभा होतो तर बळवंत नावाच्या पोराने मला मागून मोहज्जनच्या अंगावर ढकललं. तेव्हा मी त्याच्यावर कोसळून त्याचे पाऊल तोडवले. तेव्हा मोहज्जन संतापला व त्याने काडकन माझ्या मुस्कटात दिली. थोडा वेळ माझ्या डोळ्यांसमोर लाल भडक झाले व मी भिंतीला टेकून गपगार राहिलो. पण नंतर मात्र मला फार राग आला. माझी काहीच चूक नसता मी कशाला खाऊ मार. मोहज्जनलाच जर कोणी असे मागून ढकलले असते तर त्याने काय केले असते. पण बाकी सारी मुले बाजूला राहून हसत होती व तो माकड्या बळवंत तर त्याच्या पुढे उड्या मारत होता. मी डोके खाली केले आणि धावत जाऊन मोहज्जनच्या पोटात असे आदळले की तो खालीच पडला व धापा टाकू लागला. अरे तू पोरगा आहेस की बोकड आहेस, तो उठून म्हणाला. मला वाटले मला तो पुन्हा मारणार म्हणून मी मोठी घट्ट आवळून उभा होतो. पण तो म्हणाला, पण तू पोरगा मात्र पक्का आहेस बघ. चल आपण आजपासून दोस्त झालो. तुला कोणी पुन्हा ढकललं तर सांग, त्याची पन्नीच काढतो. पकड त्या डोकऱ्या बळवंताला.
पण मी त्या जागी थांबलोच नाही. खरे म्हणजे मोहज्जन उठला त्याच वेळी माझे पाय थरथरू लागले होते. तो जर जोरात ओरडला असता तर मी पालीप्रमाणे धप्प दिशी खाली पडलो असतो. मी दप्तर घेऊन जो पळालो तो थेट घरी अंगणात येऊन थांबलो. तानी मावशी सोप्यावरचा केर काढत होती. तिने माझ्याकडे पाहिले व म्हटले, संपली शाळा एवढ्यातच? काय झालं शाळेत? कुठं काय झालं? काही नाही, मीच लवकर आलो ग. मी दप्तर स्वयंपाकघरात अडकवत तिची नजर चुकवत म्हटले. मग तिने चहा ऊन करून बरोबर अर्धी भाकरी खायला दिली व ती कामाला लागली. रात्री जेवण झाल्यावर मी चटईवर पडलो तेव्हा स्वयंपाकघरात काम करत असता मी पडल्याच पाहत होतो. तिने खरकटी भांडी उचलून बाजूला ठेवली. अद्याप काम बरेच होते, पण ते अर्ध्यावर सोडून ती आली व माझ्या शेजारी बसली. तिने माझ्या तोंडावरून हात फिरवला व म्हटले, आता सांग, काय झालं शाळेत? तुझा चेहरा लाल होता आणि डोळे तर अगदी घाईला आले होते. मग मला मात्र अगदीच राहवलं नाही आणि मग मी तिला सगळे भडाभडा सांगून टाकले. तुझा असला स्वभाव बघितला की तुझं पुढं कसं होणार याचीच मला काळजी वाटते बघ, ती म्हणाली. मी तरी उगाचच मार कशाला खाऊ, तूच सांग तानी मावशी, मी म्हणालो. यावर तानी मावशी काय बोलणार, तिचं तर तोंडच गेल्यासारखं झालंय. ती म्हणाली, मला 2 सदरे होते. तानी मावशी एक दिवसाआड ते स्वतः धुवून मला ते स्वच्छ देत असे. बाकीचे कपडे, भाऊरावांचे धोतर, त्यांचा टॉवेल हे सारे तुळसाकडे जात असे. पण माझ्या कपड्यांना मात्र तिने तुळसाचा हात लावू दिला नाही. मी त्या दिवशी स्वच्छ सदरा घालून शाळेत गेलो, पण ते निंगूला पाहवले नाही. त्याचा सदरा नेहमी पोतेऱ्यासारखा असे व पाठीला पाणी लावल्यावर तो ते ओच्याने पुसत असे. त्याने शाईत दौत घातली, शाईची दौत घेतली व तिचे ओले बूच माझ्या पाठीवर दाबले. तेव्हा ढबू पैशा एवढा डाग उमटून आत अंगाला देखील शाई लागली. मी रागाने उरलेली शाई पच्च दिशी त्याच्या अंगावर टाकली खरी, पण माझा सदरा खराब झाला याची मात्र मला फार हुरहुर लागली. घरी येऊन मी तानी मावशी समोर उभा राहिलो तर मला डोळ्यातले पाणी आवरले नाही. तिने सदरा काढून पाहिला व ती काळजीने गप्प झाली. आता रे कसं, तुला तर 2च सदरे आहेत. झट्ट दिशी दुसरा शिवावा म्हटलं तर माझ्याकडे 4 आणे देखील नाही. येऊ नये इतकं घरात येतं, पण घराला एक वाळवीच लागून बसलीये नव्हे. ती सदरा हातात घेऊन बराच वेळ बोलत राहिली. मी तर थंडीने काकडू लागलो. ते नंतर तिच्या ध्यानात आले व तिने एक जुनी धाबळी माझ्या अंगावर टाकली. हे बघ, मी हे आताच्या आता पाण्यात भिजत घालते, मग चिंच घासून धुतलं की जाईल डाग, ती उत्साहाने उठत म्हणाली. तिने सदऱ्याचा तेवढाच भाग पाण्यात भिजवला व त्यावर चिंच लावून तिने तो अर्धा तास घासला. डाग जरा फिकट झाला खरा, पण अजूनही तो पाठीवर वाघाच्या डोळ्यांसारखा दिसत होता. आता पुढं रे, ती खाली बसत म्हणाली. मी तरी पुढे काय सांगणार म्हणून मी देखील म्हणालो, पुढं काय ग तानी मावशी. ती थोडा वेळ विचार करत बसली. नंतर तिने हसून एकदम चुटकी वाजवली. आपण असं करू, सदरा तसा जुनाच आहे, तेव्हा तो डाग तेवढा सरळ कापून टाकू. मग त्या ठिकाणी माझ्याजवळ एक पांढरं कापड आहे, त्याच्यावर फुलपाखराची चित्र आहेत. त्याचा एक तुकडा मी शिवून देते, कसं, ती म्हणाली. पाठीवर चित्र असलेला सदरा म्हणताच मला फार गंमत वाटली. भाऊराव त्या दिवशी लवकरच आले. तानी मावशीने त्यांचे ताट एकदमच सगळे वाढून त्यांच्यापुढे ठेवले व ती त्यांना विसरून गेली. मग ते कपडे करून पुन्हा बाहेर पडले. ते कुठे जाणार म्हणून तानी मावशीने विचारले नाही. केव्हा येणार हे त्यांनी सांगितले नाही. मग तानी मावशी सुई, दोरा, कात्री घेऊन चिमणीपाशी बसली. चिमणीतून सारखा धूर येत होता व मला अधूनमधून पेंगल्यासारखे होत होते. तिने मला गदागदा हलवून उठवले व म्हटले, बघ तरी कसा अप्रूप झाला आहे तुझा सदरा. मी खाडकन जागा झालो. सदऱ्यावर लाल पंखांचे फुलपाखरू बघून तर तो घालून मी केव्हा शाळेत जातो असे मला झाले. तानी मावशीचे डोळे जागरणाने लालसर झाले होते व ती दमली होती. ती तशीच जमिनीवर आडवी झाली. मी म्हटले, अगं असं का, जाजमावर झोप की सरळ. कशाला आता, आणखी तासातच तर पुन्हा जुंपायचं आहे घाण्याला, श्वास सोडत ती म्हणाली. मी शाळेत जाताच नारायण ओरडला, अरे तुझ्या पाठीवर फुलपाखरू बसलाय. चिंतामणी देखील म्हणाला, होय रे होय, थांब मी त्याला पकडतो. तोपर्यंत आणखी 2 पोरे आली. मला तर हसूच आवरेना.
मी म्हटले, घ्या, कोणीही पकडून त्याला काड्याच्या पेटीत ठेवा, अगदी घट्ट, मग ते सोन्याचं होईल. पण ते फुलपाखरू चित्रातलं आहे म्हणताच ती पोरे खोळीत झाली. चिंतामणीने विचारले, असलं फुलपाखरू कुठं मिळतं? मी आपले दडपून सांगितले की ते श्रीपू मामाने मुंबईहून आणले आहे. मग मला देखील आणून दे की आणखी एक, तो तोंड पसरून म्हणाला. माझे फुलपाखरू सगळ्यांनी हात लावून पाहिले म्हणताच तानी मावशी फार खुश झाली. पण त्यानंतर मोहज्जनने आपल्या सदऱ्यावर पुढच्या बाजूला झाडाचे मोठे चित्र असलेला तुकडा लावला. चिंतामणीने मुलींच्या परकरावर असतात तसले एक फूल बिल्ल्याप्रमाणे सदऱ्याच्या खिशावर शिवून घेतले. पण खरी कमाल बळवंतने केली. त्याला फूल झाड असले काहीच मिळाले नाही, पण त्यांच्या गंजी फ्रॉकवर वाघाचे चित्र होते. तेव्हा तो एक दिवस नुसता गंजी फ्रॉकच घालून शाळेत आला. तेव्हा देशपांडे मास्तर छडी घेऊन त्याच्या मागे लागले. त्यावेळी बळवंत इकडे तिकडे पळू लागलेला पाहताच आम्ही हसून हसून बेजार झालो. मी पळत घरी आलो व दप्तर सोप्यालाच टाकत ओरडलो, तानी मावशी, बाहेर ये, तुला एक गंमत सांगायची आहे. ती कसले तरी पीठ चाळत होती. ती पांढऱ्या हातानेच बाहेर आली व माझ्या शेजारी बसली. मग मी तिला सगळी हकीकत सांगितली. तेव्हा तर ती मला पांढऱ्या हातानेच ढकलत ढकलत लहान मुलीप्रमाणे खिदळू लागली. त्यावेळी मला तानी मावशी एकदम निराळी लहानसर दिसली. हसताना तिच्या हनुवटीवरील गोंदणे स्वच्छ ताणून चमके. ती इतकी हसली की हसून तिचे डोळे ओलसर झाले. पण तिचे पिठाचे हात मला ठिकठिकाणी लागून पीठ ती चाळत नसून मीच चाळत असल्याप्रमाणे दिसू लागलो. तसे मी म्हणताच तर तिने मला जोराने ढकलले व ती खाली पडून हसत राहिली. मला वाटले आता तानी मावशी अगदी लहान मुलीप्रमाणे हसते, खेळते. मग खरोखरच लहानपणी ती कशी असेल बरं? मला त्यावेळी सुम्मीची एक गंमत आठवली. मी म्हटले, एकदा सुम्मीनं देखील. सुम्मीचे नाव काढताच तानी मावशी एकदम विजल्यासारखी झाली आणि तिच्या हनुवटीवरील दाणा वाळलेल्या मोगासारखा झाला. तिने गपकन माझ्या तोंडावर हात ठेवला. तिचं नाव सुद्धा काढू नकोस माझ्या पुढं, ती म्हणाली. का ग, इतका तिच्यावर तुझा राग होता? राग नव्हे रे, माझ्याकडे न पाहता ती म्हणाली, आमच्या लहानपणी गणपतीच्या आरतीसाठी ताम्हणात रांगोळी काढावी लागे. त्यावेळी कमळी ताम्हण घासून लाल भडक करून त्यात पातळ गंधाची रांगोळी दुर्वांच्या टोकानं काढत असे आणि शेवटी मग तिच्यावर अगदी नाजूक अशी श्री काढायची. नंतर तिला सुम्मी झाली. ती देखील तसल्याच श्रीसारखी कोवळी शांत वासाची. त्या बोरीची आठवण झाली की अंग एकदम कोळसा झाल्यासारखं वाटतं. म्हणून म्हणते, ते नाव माझ्या पुढं काढू नको. खेळता खेळता भूताची खोली उघडू नको. त्याच शनिवारी शेजारच्या हरेश्वरला सहल काढण्याचे देशपांडे मास्तरांनी ठरवले व प्रत्येकाला 4-4 आणे आणायला सांगितले. श्रीपू मामाने दिलेल्या पैशांपैकी माझ्याजवळ फक्त 10 पैसे उरले होते. पण खरे म्हणजे आधी मला त्या पोरांबरोबर कुठेच जायचेच नव्हते. म्हणून मी म्हटले, मी येत नाही, माझ्याजवळ पैसे नाहीत. तर मास्तरांनी उगाचच माझ्या पायावर छडी मारली व म्हटले, तू काय इतका भिकारडा आहेस की काय? भाऊराव तर हातावर चवली पडल्याखेरीज दवाखान्यातलं फुकट औषध देखील देत नाही. जा मुकाट्यानं पैसे आण, नाहीतर उद्या या शाळेत पाऊल ठेवू नको. मी सहलीला येणार नाही, माझ्याजवळ पैसे नाहीत, मी पुन्हा पण जास्त जोराने म्हटलो. तेव्हा मास्तर मोहज्जनला म्हणाले, अरे या बाजीरावाला उचल आणि बाहेर फेकून दे. मोहज्जन सावकाश उठला, पण माझ्याकडे येताच त्याने मला जाण्याची खूण केली. माझा चेहरा एकदम तापला व डोक्यात भणभणू लागले. मी दप्तर गुंडाळले व ताड भर उन्हात बाहेर पडलो. तेव्हा मोहज्जनने एकदम गडबड केली व जणू मला धरण्यासाठीच तो दारापर्यंत धावला. तोपर्यंत मी रस्त्यावर होतो. त्याने मला हाक मारली, पण मी मागे वळून देखील पाहिले नाही. तानी मावशी दुपारचे काम करून आडवी झाली होती. माझ्या तोंडाकडे पाहताच तिने मला बाजूला बसवून घेतले व म्हटले, असं उन्हातानातून का आलास आणि रडायला काय झालं? तू आता मोठा झालास, याहून मोठा होणार. असं रडत राहिलास तर मग पुढं काय करणार? मग त्यांनी भिकारडा का म्हणावं मला सगळ्या वर्गात? माझं अक्षर सगळ्या वर्गात चांगलं आहे. माझ्या इतक्या कविता कोणालाच पाठ म्हणता येत नाहीत. मग त्यांनी मला भिकारड म्हणावं? तानी मावशी थोडा वेळ गप्प राहिली. नंतर ती म्हणाली, तू दुपारी कधी त्या वडाच्या सावलीत झोपला आहेस?
असल्या उन्हात त्या ठिकाणी इतकं शांत वाटतं म्हणतोस. जाऊया आता. मी संध्याकाळी पुष्कळदा त्या ठिकाणी जात असे. तिथल्या पारंब्यांचा झोका करत असे, पण दुपारी कधी तिथल्या गवतावर आडवा झालो नव्हतो. आम्ही त्या ठिकाणी आलो. तानी मावशी तशीच बसली, पण मी मात्र गवतावर पसरलो. तेव्हा झाड उघड्या छत्रीप्रमाणे एकदम वर गेले आणि आभाळापर्यंत पोचले. ऊन तुकड्या तुकड्यांनी अंगावर आले आणि एक लहान तुकडा तर माझ्या डोळ्यातच शिरून चमकू लागला. मला वाटले आता आपल्याला अंगच नाही, ते गवतातच विरघळले आणि हा कोण पोरगा आरामात इथे पडला आहे असे वाटून हे झाड म्हाताऱ्या दाढीवाल्या आजोबासारखे आपल्यावर वाकून पाहत आहे. पण मध्येच मास्तरांनी आपल्याला हकलून घातले हे मला आठवले व मी तानी मावशीला म्हटले, पण मला हकलून का घालावं शाळेतून? त्यांचं म्हणणं थोडं खरं आहे. काही पेशंटकडून 2-2, 4-4 आणे घेतात. 2-2, 4-4 आणे येतात. पुष्कळ जण खुशीने देखील देतात. सगळा पैसा घरीच आला असता तर आपलं काही वाईट नाही, पण दैव देतं आणि कर्म नेतं अशी आपली स्थिती. तू इथे येऊन इतके दिवस झाले, मी तुझ्याकरता काहीतरी गोड केलं आहे का सांग? बोलता बोलता ती एकदम गप्प झाली. आता मला एकदम भीती वाटू लागली. मला वाटले आता तानी मावशी कुठून तरी 4 आणे आणून मागून आणणार व सहलीला जा म्हणून मला सांगणार. मला भटकायला खूप आवडते, पण त्या पोरांबरोबर मात्र मला जायचे नव्हते आणि आता देशपांडे मास्तर असताना तर अगदी शपथ ते नको होते. हे बघ, मी तुझी सहल गेली ती तुझी सहल गेली मसनात. तानी मावशी एकदम म्हणाली, तू आणि मीच जाऊया एकदा हरेश्वरला. तिथे देखील कधीतरी मोर दिसतात. आपण एक लहानशी एका गाडी करू. मग कसं असावं माहीत आहे? बरोबर पुष्कळ भाकऱ्या आणि भरल्या मसाल्याची वांग्याची भाजी. मी एकदम उठून बसलो आणि म्हणालो, आणि खूप दही देखील? तिने मान हलवून म्हटले, होय, अगदी मडकं भरून घट्ट दही. तुला एक मडकं आणि मला एक स्वतंत्र मडकं. नाहीतर तू खादाड, माझं देखील दही तू खाऊन टाकशील. शिवाय डांगराचं पीठ म्हणजे काय? तुला अद्याप डांगराचं पीठ माहीत नाही खोळ्या? मला चापट मारत ती म्हणाली, ते एक पीठच. त्यात दही घालावं, बारीक चिरलेले कांदे आणि बरोबर कोवळ्या मिरच्या. माझ्या तोंडाला तर पाणीच सुटू लागले. मी तिचा हात गच्च धरला व म्हटले, मग करवंद अगर चिंच घातलेली झकास चटणी हवी. होय तर, चटणीशिवाय कसली रे भाकरी? तानी मावशी देखील गवतावर आडवी होत म्हणाली, देवळाजवळ मोठं तळं आहे, पण पाणी गुडघाभर. वाटेल तेवढं त्यात खेळावं आणि देवळाच्या मागं झरा आहे. तिथलं पाणी प्यायचं म्हणजे भांड्यातून नाही तर बाजूला पालथं पडायचं व ओंजळींनी पाणी प्यायचं. जाताना वाटेत आंब्याची झाडं आहेत. त्यांना पाना बरोबर कैऱ्या येतात. त्या फोडून आत मीठ, लाल चटणी घालून खायच्या. कैऱ्या खाताना चटणी हिरवी चालायची नाही, लालच पाहिजे बरं का. पण ते आंबे आपले म्हणून कोणी रागवत नाही? मी अविश्वासाने विचारले. अरे, त्या रानात कोणाचे आंबे ढीगभर पडून वाया जातात, पण पडलेले आंबे खाण्यात गंमत नाही. झाडावरून तोडलेला आंबा हाताला कसा उबदार लागतो माहीत आहे? कमळी तर लहानपणी कैऱ्यांसाठी जीव टाकायची, पण तिला झाडावर चढण्याचं धैर्य नव्हतं. मग झाडं धुंडाळत परकर खोचून वर चढायचं हे एक मला कामच होऊन बसलं. आणि मग मी आणून दिलेल्या कैऱ्या खाऊन झाल्यावर उलट मलाच ती जंगली म्हणत चिडवत राहायची. असली बघ तुझी आई झगडगंटी. तानी मावशीने माझ्या डोक्यावर चापट मारली व ती मोठ्याने हसली. सुम्मीचे नाव काढताच खाडकन गप्प राहणारी तानी मावशी आईविषयी मात्र इतक्या मनमोकळेपणाने बोलत आहे याचे मला फार नवल वाटले. जणू आई आता या वेळेला घरातच कैऱ्या खात बसली आहे. आईच्या लहानपणीच्या हकीकतीबद्दल मला काहीच माहिती नव्हती. आई बोलत बसायची ते दादाशी, सुम्मीशी, आमच्याशी नाही. आई बोलत बसायची ते दादाशी आणि सुम्मीशी, आमच्याशी नाही. मी म्हटले, मी म्हणजे घरातले लोणचे. पण परकर खोचून झाडात आंबे तोडत हिंडणारी तानी मावशी त्यावेळी कशी दिसत असेल याचे चित्र पाहण्याचा मी प्रयत्न करू लागलो. नंतर बराच वेळ तानी मावशी काहीच न बोलता गप्प होती, पण मी एकदम जागा झाल्याप्रमाणे तिच्याकडे पाहत राहिलो, कारण आता ती एकदम हुंदके देऊन रडत होती. मी म्हटले, अगं, गाडी बिडी करायचं खर्चाचं असेल तर आपण जाऊया नको?
अगं गाडी बिडी करायचं खर्चाचं असेल तर आपण नको जाऊया. राहिलं मला हरेश्वर नको, काही नको. ती चटकन उठून बसली व तिने माझा दंड पकडला. ती म्हणाली, हे बघ, असं कधी म्हणत जाऊ नको. असा जर दरवेळी हात मागं घेऊ लागलास तर आयुष्यभर तुझे हात रिकामेच राहतील. सरळ मिळालं नाही तर ओरबाडून घ्यायची तयारी पाहिजे. गाडी मिळाली तर बरंच झालं, नाहीतर तू आणि मी चालत जाऊ. आहे तर सारं 7-8 मैल. वाटेत कुठेतरी मोटवणी जवळ बसून गुळ शेंगदाणे देखील खाऊ. देऊळ, तळं, वाटेवरची कैऱ्यांची झाडं, थंडगार पाणी, ही तर काय कोणाच्या बापाची नाहीत ना, होय की नाही? मी लगेच म्हटले, छट, मी काय कोणाच्या बापाची असणार, ती काय कोणाच्या बापाची असणार. एवढंच वाटलं बघ. मी कधी देवाकडे फारसं मागितलं नाही, पण जे अगदी थोडं मागितलं ते देखील त्यानं दिलं नाही. म्हणून मला त्याचा पुष्कळदा राग येतो. मला काय घोडा गाड्या, वाडा, अंगावर पासरीभर सोनं पाहिजे होतं. पोटापुरतं खायला असावं, एखाद दुसरं पोर असावं स्वतःचं, आणि म्हणता येईल असा संसार असावा. एवढ्यावरच मी बाभळीच्या झाडाप्रमाणे आनंदाने टिकले असते. डोकंभर प्रकाश, पाऊलभर ओल, बस एवढ्यावरच ते झाड समाधानाने जगतं, वाढतं. मला एकदा हे सगळं मिळालं देखील होतं, पण इथे आले आणि जी कीड लागली ती अगदी मुळासकट. काल तानी मावशी लहान मुलगी होऊन मला कोपराने ढकलत हसत होती. आता तिने मलाच आपल्या एवढे मोठे केले होते. मी श्रीपू मामाच असल्याप्रमाणे ती बराच वेळ बोलत होती. ती पुष्कळ बोलली. त्यातले मला बरेच समजले नाही हे खरे, पण सगळे मला समजत असल्याप्रमाणे मी हूं करत होतो. नंतर ती हसली व नेहमीची तानी मावशी झाली. ती म्हणाली, हे बघ, ऊन आता उतरलं आहे. आज कशी झाली तरी शाळा चुकलीच. तेव्हा कुठेतरी जाऊन फिरून ये. फार दूर जाऊ नको. हा रस्ता सरळ नाथाच्या देवळाला जातो. तेथून वळलास की वाटेत ओढा लागतो. मग ओढ्यातूनच सरळ वर ये. जा, बसून राहू नको असं घुत्तासारखं. हां, त्या राजेसाहेबांच्या विहिरीकडं एकटं जायचं नाही. गेलास तर पायांची काडं करून देईल बघ, उसासारखी. मी त्यावर उडीच मारली. मी त्या रस्त्याने कधी गेलोच नव्हतो. पुष्कळदा पारप्पा धनगर त्या रस्त्याने आपल्या मेंढ्या घेऊन जात असे. धूळ उडायची व तिच्यात मग मेंढ्या वितळून जात. पण नंतर बराच वेळ बे बे असा आवाज, त्यांचा आवाज मात्र ऐकू येत असे. पारप्पा एकदा सांगत होता, वाकड्या टोकाच्या उंच काठीने पाला काढायचा, एवढेच काम. मग टेकड्या ओलांडत भटकायचे. मला फार वाटत असे, आपण देखील 2 भाकरी बरोबर घ्याव्यात आणि एका रविवारी पारप्पा बरोबर संध्याकाळपर्यंत फिरून यावे. मी तानी मावशीला विचारले तर ती इतकी हसली की मला तिथून पळूनच जावे असे वाटू लागले. वेडा की काय तू? मेंढरा पाठी मागून आणखी 1-2 पायांचं मेंढरू. मला कोपर मारत ती म्हणाली, आधी बे बे करायला शिक. 2 दिवस मेंढ्यांच्या शाळेत जाऊन. ते ऐकून मलाही हसू आले होते. मी उठलो व दवाखान्याबाहेर पडलो. मी वळेपर्यंत तानी मावशी पाहत उभी होती. मग ती घरात गेली. मी अद्याप एकटाच कुठे बाहेर पडलो नव्हतो. त्यामुळे प्रथम मला नवीन वाटले, पण मग संध्याकाळच्या वाऱ्यात अंग भुरभुरले व नुसते पळत सुटावे असे वाटू लागले. नाथाच्या देवळातील घंटा जवळ ऐकू येऊ लागली. पण आज मी देवळात गेलो नाही. देवळात कधी काही फारसे बघण्याजोगे नसतेच आणि तिथे माणसे उगाचच घंटा फार वाजवतात. देवळामागे ओढा होता, पण तो येथेही घराजवळच्या प्रमाणे कोरडाच होता. एका ठिकाणी 2 मुली वाळूत खळगा काढून वाटीने पाणी भरत होत्या. मी देखील गुडघाभर वाळूसारखा खसाखसा बाजूला केली. प्रथम वाळू थोडी ओली झाली व नंतर थंडगार स्वच्छ पाणी साचले. मला वाटले तानी मावशी बरोबर इथे देखील एकदा आले पाहिजे. भाकरीला जाड लोणी माखावे, त्यावर लालसर लसूण चटणी पसरावी आणि मग ताजे पाणी काढून इथल्या इथेच ते प्यावे. मुली निघून गेल्यावर सारे रिकामे झाले. मी वाळूतूनच पुढे आलो. आता वळल्यावर दूर दवाखान्याची विहीर देखील दिसायला लागली होती. समोरच झाडांमधून राजेसाहेबांची विहीर दिसत होती. मला वाटले तिकडे एकदा जाऊन यावे. फक्त 5 मिनिटे. कोणास ठाऊक, आज मला एकट्याला देखील मोर दिसतील आणि तो देखील एक मोर नव्हे तर 5-25. पण लगेच मला तानी मावशीचे शब्द आठवले, एकटा गेलास तर पायांची काडे करून देईन.
तानी मावशी काही पाठीत एक घुमका देखील घालायची नाही हे मला माहीत होते, पण जायला भीती वाटली खरी. मी विचार केला, मी विहिरीकडे कुठे जातोय? मी तिच्यापासून लांब राहून फक्त मोर पाहणार आहे. एवढ्यात माझे पाय ओढा ओलांडून झाडांच्या हिरव्या सावल्यात येऊन पोचले होते. मी अगदी गप्प राहून सगळीकडे पाहिले तर कुठेच मोर दिसले नाही. खाली पडलेल्या फुलात मात्र एक भारद्वाज एक एक पाऊल टाकत काहीतरी वेचत होता. मी आल्यावर त्याने एक लाल डोळा माझ्यावर रोखला व तो झाडावर चढला. मग 2 बदामी पंख पसरून तो काळेपणाने उडून गेला. मी आता समोरच्या झुडपाप्रमाणे एकदा पाहून तरी परतणार होतो, पण माझा हात झुडपात तसाच राहिला. पलीकडे बांधावर 2-4 झाडे होती. एवढ्या अंतरावर देखील मी त्या दोघांना ओळखले. भाऊराव तेथे बसले होते आणि त्यांच्या समोरची बाई नक्कीच तुळसा होती. आता तिच्या डोक्यावर पदर नव्हता. ती हसत होती व भाऊरावांना पान देत होती. आता माझे पायच एकदम गेले. समोर दवाखाना अगदी जवळ होता, पण मला तिकडे त्यांच्या समोरून जाववेना. मी उलट रस्त्यानेच धावत परत आलो व बाहेर कट्ट्यावर बसलो. काही वेळाने तानी मावशी बाहेर आली. अरे देवा, केव्हा येऊन बसलास रे तू चोरट्याप्रमाणे, आणि पळत यायची काय एवढी घाई होती? ती प्रेमाने माझे केस विस्कटत म्हणाली. मी आत गेलो व माझ्या अंथरुणावर जाऊन पडलो. मला तिच्याकडे मान वर करून बघवेना, पण तिला समोर बघितल्यावर सगळे सांगितल्याशिवाय राहावेना. तू काय बघितलंस हे शाळेत कोणाला सांगू नको बर का, तानी मावशी म्हणाली. तिचा चेहरा एकदम उतरलेला शिळा दिसला. मग मात्र मला वाटले आपण हे तिला सांगायला नको होते. ती त्याआधी कशी स्वच्छ दिसत होती, आता ती एकदम आजारी असल्याप्रमाणे वाटत होती. दुसऱ्या दिवशी शनिवार सकाळची शाळा होती. तानी मावशीने मला उठवले व अंघोळ करायला सांगितले. मला तर आता त्या शाळेत पाऊल देखील टाकायचे जीवावर आले होते. तानी मावशी केस विंचरून अंघोळ करून तयार झाली होती. मी कपडे घालत असतानाच तिने मला बाहेर ढकलले व म्हटले, चल मला परत यायचं आहे लवकर. ती झपाझप चालत असता आवार संपेपर्यंत मी तिच्या मागून उड्याच मारत गेलो. ती थांबली व मागे वळून पाहतच राहिली. ती म्हणाली, तू काय एखादी बेडकी होऊन बसलास की काय रात्री? अगं मी तरी काय करू, तूच एकदम मला बाहेर ढकललंस की मी कपडे घालत असता तेव्हा चड्डीच्या एका पायात दोन्ही पाय गेले बघ. मी म्हणालो. मी चड्डीचा मोकळा पाय उजव्या हातात धरला होता. ते पाहून ती एकदम हसायला लागली, पण त्यामुळे मला सुद्धा फार बरे वाटले. मग घाल तरी ती सरळ आता, ती म्हणाली. पण ती आता सरळ घालायची म्हणजे पुन्हा काढून घालण्याखेरीज शक्य नव्हते. पण रस्त्यावर कशी काढू ग, मी म्हटले. पण त्यावर आता मात्र तिने खरोखरच एक हलकासा घुमका माझ्या पाठीत घातला व आवाराच्या भिंतीतील एका खांबाकडे बोट दाखवून ती पुढे चालू लागली. पण ती अद्याप स्वतःशीच हसत होती व मी त्या आडोशाला झटकन चड्डी सरळ घातली व धावत तिच्या मागोमाग गेलो. शाळा भरली होती, पण देशपांडे मास्तर दारातच छडी घेऊन उभे होते. पैसे आणलेस काय रे, त्यांनी दरडावून विचारले. त्यावर मी काही बोललोच नाही. तरी तानी मावशी मला म्हणाली, तू गप्प बस, मध्ये बोललास तर पाय मोडेन. तिचा आता अवतार बघून मी देशपांडे मास्तरपेक्षा तिलाच जास्त घाबरलो. ही कुठली दुर्गाई मरगाई तानी मावशी समोर आली कोणास ठाऊक. नाही, मी सांगते तुम्हाला, पुढे सरसावत तानी मावशी म्हणाली. आणि कोणाला भिकारडा म्हणता तुम्ही भर वर्गात? 4 आणे देण्याची ऐपत नाही तर तोंड तरी कशाला करता इतके? देशपांडे फार उद्धटपणे म्हणाले. सगळ्या पोरांनी पाट्या खाली टाकल्या व दारात ढिम्म गर्दी झाली. तुम्ही तोंड सांभाळून बोला. तुमच्या झुरळ्यासारख्या मिशांना घाबरणारी बाई नाही मी. कमिटीच्या वशिल्यानं मास्तर होऊन बसलात. कधी शाळेत पाढे नाहीत, परवचा नाही. काय शाळा आहे की धर्मशाळा आहे म्हणे सहल काढतो. उद्या नाटकं करा पोरांपासून पैसे उकळून. हरेश्वरलाच जायचं तर काय आम्हाला पाय नाहीत? त्याला तुमची 4 आण्यावाली मिरवणूक कशाला पाहिजे? बरोबर. हातवारे करत तानी मावशी जोराने बोलत होती. पोरे तर टकाटका पाहतच राहिली, पण तानी मावशीचे अद्याप संपले नव्हते. तुम्हाला 4 वाक्य तरी सरळ वाचता येतात का? ऐका. ध्याये दाजानुबाहुं धृतशरधनुषं बद्धपद्मासनस्थं पीतं वासो वसानं नवकमलदलस्पर्धिनेत्रं प्रसन्नं.
हे मी तुम्हाला एका कागदावर लिहून देते. न चुकता एकदा वाचून दाखवा, मग म्हणा दुसऱ्याला भिकारडा. तुम्ही कधी शिवलीलामृत अध्याय ऐकला तरी आहे का? माथा जटांचा भार, तृतीय नेत्र वैश्वानर, शिरी झुळुझुळू वाहे नीर, अभयंकर महाजोगी, चंद्रकळा तयाचे शिरी, नीळकंठ खट्वांगधारी, भस्म चर्चिले शरीरी, गजचर्म पांघुरला, नेसलासे व्याघ्रांबर, गळा मनुष्य मुंडांचे हार, सर्वांगी वेष्टित फणीवर, दशभुजा मिरवती. तानी मावशीने तिथल्या तिथे सारा 11वा अध्याय त्यांना खात्रीने म्हणून दाखवला असता, पण त्यावर आता जाता जाता देशपांडे मास्तर म्हणाले, तू बाई जर एवढी शंकराचार्य आहेस तर त्या पोराला आणलंस कशाला शाळेत? तूच शिकव ना त्याला घरी चोली पुढे बसवून. पोरांना गबागबा ढकलून तानी मावशी आत शिरली आणि म्हणाली, तू बाई असं एकेरी बोलू नका मास्तर. तू असं एकेरी बोलू नका मास्तर. जा, मी शिकवीन त्याला. तू तुझी शाळा आणि सहल ढुंगणात घालून घे. टाक माझ्या पोराचा दाखला आत्ताच्या आत्ता. रस्त्याने कमिटीचे महादू पाटील चालले होते. त्यांनी नेहमीप्रमाणे जरीचा रुमाल काखेत मारून आपले पांढरे केस उघडे टाकले होते. सगळ्या गोमगाला ऐकून ते आत आले व म्हणाले, कंपाऊंडरीन बाई, काय झालं एवढं? तर हा मास्तर मला भिकारडा म्हणतो, शाळेत पोराला कशाला आणलं म्हणतो. शाळा कुणाच्या सासऱ्याची दौलत आहे काय? पाटील देखील थोडे दचकलेच. ते म्हणाले, बरं बाई, तुम्ही घरी चला, मी पाहून घेतो सगळं. मला आत्ताच्या आत्ता दाखला पाहिजे. पाय आपटीत तानी मावशीत म्हणाली. मी एकदम घाबरलो. आता या शाळेत यायचे म्हणजे माझ्या जीवावर आले होते खरे, पण दाखला काढायचा म्हणजे शाळाच बंद. मग पुढे काय? पाटील म्हणाले, मी स्वतः संध्याकाळपर्यंत तुमचा दाखला आणून देतो. मग तर झालं ना, आता चला घरी. मग तानी मावशी सैल झाली. तिने मला हाताला धरले व आम्ही परतू लागलो. थोड्या वेळाने मोहज्जन धावत मागून आला व त्याने शाळेतच राहिलेली माझी दौत मला दिली. सहलीला कोण जाते बघतो, त्याची पन्नीच काढतो बघ, तो मला म्हणाला. पण मग आम्हाला काय बोलावे हेच सुचेना. मी मुकाट्याने निघून गेलो व मोहज्जन परत शाळेत गेला. तानी मावशी, आता पुढं ग, तू घाबरू नकोस. आणखी एक शाळा आहे, जरा लांब आहे इथून मैल दीड मैलावर. तुला सवय होईपर्यंत मी येत जाईन तुझ्याबरोबर. बसू दे तो माकड आपली शाळा घेऊन. मग सोमवारी सकाळी लवकरच आम्ही निघालो. त्या नव्या शाळेकडे जायचे म्हणजे कुंभाराळी मागच्या वाटेने बाहेर जावे लागत होते. वाटेतच डुकरे बसली होती आणि पायाने डिवचल्याप्रमाणे बाजूला सरकत नव्हती. एक मोठं कुत्रं वस्कन आमच्या अंगावर ओरडलं. तेव्हा तानी मावशीने त्याला एक दगड मारला. आम्ही बाहेर पडलो तेव्हा माझे पाय दुखायला लागले. आता वाट रंगीत पट्टीप्रमाणे टेकड्यावर चढली होती. तानी मावशी देखील आता धापा टाकू लागली होती व ती मध्येच थांबली व म्हणाली, ही टेकडी मागे टाकली की तुझी नवीन शाळा आलीच बघ. पण आम्ही टेकडी उतरून आलो तरी शाळा कुठं दिसेच ना. अरे ती नव्हे काय समोर, तानी मावशी बोट दाखवत म्हणाली. समोर गवताचे छप्पर असलेली मोठी जागा होती. तसली शाळा बघितल्यावर मी लगेच तानी मावशीला म्हणणार होतो, मला असली शाळा नको, पण मी गप्प राहिलो. आम्ही तिथे गेल्यावर मास्तरच पुढे आले व त्यांनी 2 पोरांना उठवून तानी मावशीला बसायला जागा दिली. तिने मास्तरांना सगळी हकीकत सांगून टाकली. मास्तरांनी कोट घातला नव्हता. त्यांच्या अंगात लांब हाताचा कॉलर नसलेला सदरा होता व त्यातून त्यांनी बारीक मान वर आली होती. त्यांच्या टाचा तानी मावशीप्रमाणेच फुटल्या होत्या. आमची शाळा अगदी नवीन आहे, लहान आहे. हा मुलगा आला तर बरंच होईल. मला जवळ बोलवत मास्तर अतिशय सावकाशपणे म्हणाले. मग तानी मावशी हसली व परत जायला निघाली. तो दिवस कसा तो संपेना. एकाच ठिकाणी 1ली पासून 4थी पर्यंत पोरं होती. एका कोपऱ्यात मडक्यात पाणी होते तरी सगळी पोरे पच्च देशी पाटीवर थुंकत. मास्तर 4थीच्या पोराकडे गेले की 1लीचे पोरे पाटीवर गुणिले शून्याचा खेळ खेळत. एकदा बाहेरून एक रेडकू आले आणि सगळ्यांना ढुशा देऊन मडक्यात तोंड घालून गेले. मी खाली बघत काहीतरी लिहू लागलो की कोणीतरी पट दिशी माझ्या डोक्यावर खडा मारत असे.
संध्याकाळपर्यंत मी अगदी रडकुंडीला आलो. मला वाटले श्रीपू मामा येईल आणि मला घेऊन जाईल तर बरे होईल. तानी मावशी फार चांगली आहे खरं, पण मला असली शाळा नको. मी मनातल्या मनात त्याला पत्र देखील लिहू लागलो. मला इथे फार कंटाळा आला आहे. मला घेऊन जा. तानी मावशीला देखील घेऊन जा. ती एकटीच रडत बसते, पण मी हे बघितलं आहे म्हणून तिला सांगू नको. तिला देखील इथं फार कंटाळा आला आहे. मग शाळा सुटली. इतर पोरे भराभरा पडली. मला एकट्यालाच तेवढे टेकडी ओलांडून या बाजूला यायचे होते. आधी येतानाच माझे पाय भरून आले होते आणि त्यात कुंभाराच्या आळी मागून यायचे म्हणजे माझ्या अंगावर काटाच आला. मला अजून डोकरांची सवय झाली नव्हती. तोच सुटली होय रे शाळा, असा तानी मावशीचा आवाज ऐकू आला. ती दूर एका निंबाच्या झाडाखाली बसली होती. तो आवाज ऐकताच माझा कंटाळा एकदम धुवून गेला व थंडीत गरम कोट घातल्यासारखे वाटले. मी मनातल्या मनात श्रीपू मामाला लिहिलेले पत्र फाडून टाकले व तिचा हात धरत म्हटले, चल आता लवकर. अरे थांब, मला एवढं चालायची सवय नाही. ती गुडघे दाबत उठत म्हणाली, तुझे देखील पाय गेले की नाही आज, खरं सांग. आता घरी गेल्यावर खोबरेल तेल लावून गरम पाणी ओतून घेऊ पायांवर. घरी गेल्यावर सगळे ठीक होईल हे खरे, पण आता जड पिळ्याप्रमाणे पाय घेऊन जायचे कसे हेच मला समजेना. आम्ही परतलो त्यावेळी संध्याकाळ झाली होती. वडाच्या मागे लाल भडक रेशमी पडद्याप्रमाणे प्रकाश दिसत होता. काळ्या पारंब्या त्यावर उभ्या सापासारख्या दिसत होत्या. पण भाऊराव अंगणातच येरझाऱ्या घालत होते. आम्ही आत यायच्या आधीच ते तानी मावशीवर खेकसले. चांगला तमाशा करून ठेवलास गावभर. शाळेत जाऊन मोठी शिवलीलामृत म्हणणारी जो तो थांबून मला विचारतोय, कुठं तोंड वर काढायला जागा ठेवली नाहीस. तोंड वर करायला आधी तरी कुठं होती जागा. आणि त्यावेळी काही तो माझा हातगुण नव्हता. मला आत ढकलत तानी मावशी म्हणाली, हे बघ तुला एक सांगतो, त्या पोरासमोर माझ्याशी उद्धटपणा करू नको. माझ्या सहनशक्तीला देखील मर्यादा आहेत आणि मी देखील काही शेणा मातीची पांडव पंचमीची गवळण नाही. मला देखील मन आहे, हे कधीतरी कळलं का तुम्हाला? ते काही नाही. उद्यापासून त्याला शाळेत घेऊन जायचं बंद कर. पाहिजे तर तो इथल्या शाळेत जाईल, नाहीतर परत जाईल आपल्या मामाकडं. नसती ब्याद नको आम्हाला, भाऊरावांनी सांगितलं व ते खोलीत गेले. तानी मावशी आत आली तेव्हा तिचा चेहरा भडकला होता. तिने कोडचाभर तांदूळ काढले आणि खिडकीपाशी जरा हात फिरवत ते निवडले. चुलीत खसफस केल्यावर 2 लाल भडक निखारे निघाले. तिने त्यांच्यावर 2-4 तूरकाड्या टाकल्या. जाळाने जीभ दाखवली व थोड्याच वेळात चुलीभोवती हातभर लांब प्रकाश पसरला. ती चुलीपुढे बसली, पण ती पाणी केव्हा गरम करून माझ्या पायावर ओतणार हे मला समजेना. तिने त्या रात्री मला नुसता भात व लोणचे दिले. ती स्वतः काही न खाता आडवी झाली. मी तिला हलवून म्हटले, तू काही खात नाहीस होय ग? आज मला काही नको, तू झोप आता, ती म्हणाली. चुलीपुढे फार वेळ बसल्यामुळे तिचे अंग गरम झाले होते. दुसऱ्या दिवशी भांडी घासायला तुळसा फार उशिरा आली. त्यावेळी आमचे जेवण झाले होते. तेव्हा भाऊराव लगबगीने आले व तानी मावशीला म्हणाले, आज त्याला शाळेत पोहोचवायचं नाही का? आटप लवकर, उशीर होईल त्याला. कालचं बोलणं राहू दे बाजूला, त्याचं कशाला उगाच नुकसान करायचं. तानी मावशी काही बोलली नाही. तिने दप्तर माझ्या खांद्यावर अडकवले व ती माझ्याबरोबर निघाली. वाटेत ती एक शब्द देखील बोलली नाही. टेकडी चढून आल्यावर ती थांबली व म्हणाली, आता जातोस तू पुढं? मी न बोलता मान हलवली. तिथून शाळा दूर असली तरी ती वाट सरळ होती. मी निघताच ती परतली व टेकडी मागे नाहीशी झाली. 2-4 दिवसातच मास्तरांनी मला दुसरीच्या पोरांच्या पाट्या तपासायला सांगितले. त्यांनी एक गणित घातले होते, 2 पैशांना 6 आंबे तर 2 आण्यांना किती. मी पाट्या तपासू लागलो तर काय, सगळीकडे भम भोपळा. अर्जुन आला व म्हणाला, माझं गणित बरोबर दे, उद्या तुला मी मक्याचं कणीस आणून देतो. जोताने तर आताच खिशातून एक लांब पेन्सिल काढली व त्यांना बरोबर कसे देणार. सगळ्या पोरांचं एकच उत्तर, 48 आंबे. मी सगळ्या पाट्यांवर गुणिले करून चूक लिहिले. मी म्हटले, अरे सगळ्यांचेच उत्तर 48 कशी? तर अर्जुन म्हणाला, कशी म्हणजे? आम्ही सगळ्यांनीच उद्धवचे पाटी बघितली. आम्ही नेहमीच त्याची पाटी बघतो. मी चूक म्हणताच उद्धव मात्र रागावला व म्हटला, मी आता तुझ्याशी बोलणार नाही.
बाकीच्यांना काही वाटले नाही, पण ते देखील गप्पच बसले. मग मास्तरांनी मला वाचायला सांगितले. जाधव मास्तर स्वतः फारच सावकाश बोलत व मध्येच पाणी, नाचण्याची भाकरी, साधू, वाणी असे उच्चार करत. त्यातही ते कधी जलद बोलू लागले की त्यांचे त त प प होऊन शी शी शिलांगण, को को कोकणात, भ भ भरपूर पाऊस असे होऊ लागले. खरे म्हणजे बहुतेक सगळी पोरे तसेच बोलत. पण मास्तरांनी चुकून भाना, विष्णू म्हटले की तोंड झाकून हसत. मधल्या सुट्टीत तर सगळी पोरे महाद्या टाकी चेंडू म्हणत ओरडत धिंगाणा घालत. मी पुस्तक उघडून वाचायला उभा राहिलो. मला उद्धव व इतर पोरांना हसवायचे होते म्हणून मी वाचायला सुरुवात केली. पान 7, धडा 3. झाशीची राणी लक्ष्मीबाई फार शानी आणि सूर होती. परंतु मी वाचायला सुरुवात करताच म्हटल्याप्रमाणे पोरे खदाखदा हसली. मास्तर समोरच उभे होते, उंच गळ्याचे, बारीक उघड्या पायांचे. त्यांनी माझ्याकडे शांतपणे पाहिले व शेजारच्या पोराला पुढे वाचायला सांगितले. मला वाटले ते येणार व माझा कान चांगला पिरगाळून कानोल्यासारखा करून टाकणार. पण मास्तरांनी काहीच केले नाही. तेव्हा मात्र मुद्दाम शेणात पाय घातल्याप्रमाणे मला वाटले व मला मान वर करून पाहायचं होईना. नंतर परवचा झाली व एकदाची शाळा सुटली. आता मला इथून एकदा सुटायचे होते व सारे सांगितल्यावर तानी मावशी काय म्हणेल याची मला भीती होती. ती आली आहे की नाही हे न पाहता मी धूम ठोकणार होतो. मी लगबगीने दप्तर खांद्याला लावले. तेव्हा मास्तर आले व माझ्या खांद्यावर हात ठेवून म्हणाले, तू जरा थांब. मला वाटले आता झाली कंबक्ती. मला एकट्याला गाठून आता मास्तर मला फोडून काढणार. पण त्यांच्याजवळ छडी दिसली नाही हे एक बरेच होते. मी घाबरत म्हटले, मास्तर मला दूर दवाखान्यात जायचं आहे, मग रात्र होईल. घाबरू नको, हवं तर मी तुला अगदी घरापर्यंत पोचवीन. नाहीतरी संध्याकाळी मी थोडं फिरून येतोच. ते म्हणाले, मी तोंड धुतो व मग जाऊ. तूही चल आता माझ्याबरोबर. शाळेला लागून तसल्याच छपराची एक खोली होती. तिथे मास्तर राहत होते. त्यांनी हिरवे कुलूप काढले. आत जमिनीवर एक चटई होती व कोपऱ्यात लहान वळकटी उभी केली होती. एका बाजूला चूल असून 2-4 भांडी होती. भिंतीला लागून एक खोके होते व त्यावर अंथरलेल्या कापडावर शेसपेन कागद होते व वरच्या फळीवर 10-12 पुस्तके होती. भिंतीवर एका म्हाताऱ्या खेडवळ बाईचा फोटो होता. मास्तरांनी पाणी बाहेर नेऊन हातपाय धुतले व नंतर आत येऊन खाकी विजार घातली. असल्या धुळीत हिंडायचं तर खाकी विजार फार छान, ते हसून म्हणाले. त्यांनी धोत्राची घडी घातली आणि दाराला कुलूप लावले. आज रात्री माझा उपवास आहे, तेव्हा स्वयंपाक नाही, काही नाही, आराम, ते म्हणाले. आम्ही चालू लागलो. मास्तरांनी माझ्या खांद्यावर हात ठेवला. सहज म्हटले, तुझे अक्षर छान आहे. तुला पुष्कळ कविता येतात. मी तुझ्या एवढा होतो त्यावेळी मी गुरं राखत होतो आणि मला एक अक्षर लिहायला येत नव्हतं. ते आतड्याने बोलत होते. एकदा मला वाटले त्यांनी मला एक मुस्कटात द्यावी आणि चालता हो म्हणून माझ्यावर ओरडावे. तू राजेसाहेबांची विहीर बघितलीस? मास्तरांनी एकदम विचारले. मी नुसतीच मान हलवली. ती विहीर राजेसाहेबांच्या आठवणीसाठी राणीसाहेबांनी बांधली. राणीसाहेब अगदी गोऱ्या पान आहेत, हातभर दागिने घालतात आणि त्यांचे 20 नोकर आहेत. बघ, तुला पाहिजेत तर त्या तुला घरी घेऊन जायला मिळतील. एवढंच की तुला तुझ्या मावशीला बदली द्यावं लागेल. म्हणलास तर चल, आताच्या आता राणीसाहेबांची घोडागाडी तुझ्या दारात आणतो. मग काय म्हणतोस? मला एकदम फार राग आला. मला वाटले मास्तरांनी हवे तर मला झोडपावे, पण हे असले काय बोलणे झाले. ती कुठली राणीसाहेब कोणास ठाऊक, म्हणे हातभर दागिने घालते. दोन्ही पायभर दागिने घाले नका. तानी मावशीच्या हनवटीवरील गोंधण्याची सर तिला नाही यायची. मी चिडून काही बोलण्यासाठी थांबलो व मास्तरांकडे पाहिले. मास्तर हसत होते. तेव्हा माझ्या ध्यानी आले की मास्तर माझी थट्टा करत होते. मी कित्येकदा पाणी, लोणी, कंस म्हणतो म्हणून तू माझी चेष्टा केलीस. अरे, ती माझी भाषा आहे. लहानपणापासून 28 वर्ष मी ती बोललो, तिच्यावर वाढलो. ती झाली तरी एक भाषाच आहे. माझ्या खोलीत एका म्हातारीचा फोटो बघितला नव्हेस तू? ती माझी आई. ती रस्ते झाडायची. एक चिमणी माझ्या पुढे आदळून ती मला रात्री उशिरा पुस्तकासमोर बसवायची व तिला माझ्या आयुष्यभर कृष्ण म्हणायला काही आलं नाही. ते तर माझं नाव आहे, पण शेवटपर्यंत मी तिला किसनाच राहिलो.
आता तिला देऊन टाकून सारे दागिने घालणाऱ्या राणीसाहेबांना घेऊ होय रे पोरा. ही भाषा बरोबर किती बरोबर याची तू मोठा झाल्यावर विचार कर. आता ते जाऊ दे. पुस्तकात काय लिहिलं आहे तसं बोलायला म्हणायला यायला पाहिजे हे देखील खरंच आहे. म्हणून पुष्कळदा तसलं बोलणं घालवण्याचा प्रयत्न करतो की नाही. पण काही वेळा ते साधत नाही. आणि मी तोत्रा आहे हे काय मी मुद्दाम देवाजवळ मागून आलो काय. आणि हे बघ, मी फार शहाणा आहे असं मी म्हणत नाही. इथल्या इथं माझ्यापेक्षा शहाणी खंडीभर माणसं आहेत. मला येतं तेवढं शिक. तेवढं झालं की दुसऱ्या जास्त शहाण्या माणसाकडे जा. अरे तू माझ्यापेक्षा जास्त शहाणा झालास तर मला काय वाईट वाटेल होय. हो की मोठा बॅरिस्टर. मग मी तुला पकडून आणून तुलाच अध्यक्ष करतो. मग तूच वाट आमच्या पोरांना बक्षीस. कुठलाही माणूस गावंढळ असला तरी त्याच्यात एक तरी गुण असतो. तू आगगाडीचं स्टेशन बघितलंस. मी म्हटले होय. येताना मी आगगाडीनंच आलो इथपर्यंत. हां, तर स्टेशनवर 50 ठिकाणची तिकीटं असतात. तुला जिथं जायचं असेल तेवढं तिकीट घ्यावं माणसानं आणि जावं. आता माझंच बघ, मला सायकलवर बसायला येत नाही, गाणं म्हणता येत नाही, चित्र काढता येत नाहीत, पण मला दोरीची पिशवी विणता येते, रंगीत कागदांच्या पट्ट्यांची चटई करता येते, मला गुलाबाची कलमं छान करता येतात. तसा मी पायीच खूप भटकलो आहे. अगदी रायगडाला जाऊन एक नमस्कार टाकून आलो आहे. तुला यातलं काही आवडलं तर शिकून घे. मी संपल्यावर दुसरीकडे जा. आणखी एक तुलाच म्हणून सांगतो, मी पुष्कळ लिहितो सुद्धा. कागद आपलं म्हणणं फार शांततेने ऐकून घेतो. मी तोत्रा आहे. मी पाणी म्हणतो म्हणून तो मला हसत नाही. आता मात्र मला रडू आवरले नाही. जाधव मास्तरांच्या हातात छडी नव्हती. त्यांनी रागाने मला शिव्या दिल्या नव्हत्या, पण मला डोळ्यात पावली आवरेना. तू तर वेडाच आहेस. रडायला काय झालं. पोरपणी असं चुकतंच, पण ते चुकलं एवढं ओळख म्हणजे झालं. आता बघ, तुझं अक्षर छान आहे. तू देखील का काही लिहित नाहीस. माझे आवडते झाड यावर 20 ओळी लिही. अगर तुला आवडती माणसं असतील. होय आहेत की, अगदी 5 माणसं आहेत. मी डोळे पुसत म्हणालो. 5? एकदम थांबून मास्तर म्हणाले, पोरा तू किती भाग्यवान आहेस याची तुला कल्पना नाही. मला एकच माणूस मिळालं होतं. 5 म्हणजे सध्या 2च आहेत. आई, नाना, सुम्मी आता नाहीत, पण तानी मावशी आणि श्रीपू मामा आहेत. मग असं कर, तो तुझ्या मावशीवरच लिही. मग मी तुला घरी गूळ, शेंगा, खारीक देईन आणि स्वच्छ चांगलं लिहिलंस तर मी तुला एक बदाम देईन. मग आण लिहून उद्या दे. उद्या नव्हे, उद्या रविवार, सोमवारी दे. आता बघ टेकडीवरून जाशील पलीकडे एकटा. मी हो म्हटले व थांबलो. देशपांडेंनी मला छडी मारली तेव्हा तोंड घट्ट करून मी रडू आवरले होते. भिकारडा म्हटल्यावर मला राग आला होता, पण डोळ्यात पाणी दाखवले तर त्यांचा विजय होईल म्हणून मी अगदी ताकाच्या खांबासारखा धुम्म राहिलो. आणि आता कशाला काही नसता डोळ्यातील पाणी थांबेना. मास्तर परत फिरले होते. मी टेकडी उतरून खाली आलो तेव्हा तानी मावशी येताना दिसली. ती सारखी धापा टाकत होती. मढं काढलं त्या कुत्र्याचं, सारखं अंगावर यायला लागलं, ती म्हणाली. एक तरवड फांदी घेऊन त्याला असं झोडपून आले की ओरडत पंढरपूरपर्यंत पळालं असेल. म्हणून उशीर झाला. आणि आज काय करून बोललास. डोळ्यात गंगा जमुना दिसतात. मी तिचा हात पकडला व मोठ्याने हसलो. हे तसलं काही नाही, निराळं आहे. ती एक माझी गंमत आहे. येताना मी तानी मावशीवर काय लिहावे हे आठवत होतो. मागचा भात स्वतःच कालवून खाताना तितकासा बरा लागायचा नाही, पण तोच भात तानी मावशीने कालवून त्यात लोणच्याचा खार घातला की सारा संपून आणखी भूक राहत असे. मला रामरक्षा येते, पण तिच्यासारखी नाही. एरंडाची नळी घालून केलेले तिचे साबणाचे फुगे माझ्यापेक्षा मोठे होतात. श्रीपू मामाला सांगून तिच्यासाठी वहाणं आणायला हव्यात, नाहीतर वाळूचे कण तिच्या टाचात जातात व ती सुई घेऊन रात्रभर टाच कोरत बसते. तिला एक खुरपे देखील हवे. आता ती एक मोडकी पळी घेऊन सीताफळाच्या झाडाभोवती उकरते व घागरभर पाणी ओतते. तिला निळे लुगडे छान दिसते, पण ते आता फार विटले आहे. मी मोठा झाल्यावर पैसे मिळवू लागल्यावर तसले नवे झगझगीत चमकणारे लुगडे तिला घेऊन देणार आहे. तिला कधीतरी पंढरपूरला जाऊन यायचे आहे, त्यासाठी देखील मी तिला पैसे पाठवीन. पण तिला अद्याप गलोलाने दगड मारता येत नाहीत
आणि शाईने लिहिताना तिच्या बोटांना फार शाई लागते. तानी मावशीने मला एकदम ढोसताच मी भानावर आलो. कुठं लक्ष आहे रे मडक्या तुझं? तिने हसत विचारले. बघितलास ना व? काय बघितलास? मी उत्सुकतेने विचारले. तर तिने माझ्या डोक्यावरच हात मारला व त्यामुळे माझी टोपी खाली जाऊन घट्ट बसली. काय म्हणजे माकडाचं लग्न? ती म्हणाली. आता कसा मैलभर पिसारा असलेला मोर गेला समोरच्या बांधावरून आणि बघितलंस काय म्हणून विचारल्यावर तू उलट विचारतोस काय? आता एवढ्या जवळून मोर गेला आणि मला तो दिसला नाही म्हणताच मी चिडलो. मोर मलाच का दिसत नाही? मी रागाने तिला विचारले. आता त्यावर डोकं आपटत बस, ती पुन्हा हसून म्हणाली. अरे मोर कोणाला केव्हा दिसावा याबद्दल काही न्याय आहे होय? दिसला तर तो दुसऱ्याला दाखवावा, नाही दिसला तर तक्रार करू नये. परंतु मोर रतनला दिसतो, तानी मावशीला दिसतो, पण मला मात्र तो दिसत नाही. याचा माझा राग कमी झाला नाही. मी मोर पाहिले आहेत असे सगळ्यांना सांगायला मला फार आवडले असते. आम्ही घराजवळ आलो तेव्हा तुळसा घरातून बाहेर पडली. ती असल्या वेळी कधी घरी यायची नाही आणि भाऊराव देखील यावेळी घरात नसत. तिला पाहूनच तानी मावशी दगडासारखी झाली. तुळसाकडे पाहत ती ओरडली. तुझं काम बाहेर आहे, माझ्या घरात पाऊल टाकशील तर पाय मोडून देईन. हा, तोंड सांभाळून बोला बाय. भांडी घासणारी म्हणून वाटेवरची माती हाय काय म्हणून